उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 2 महिला नेत्यांना बाळ कसपटेंकडे सोपवण्याच्या सूचना केलेल्या आहेत। वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील यांना कसपटेंच्या घरी जाऊन बाळ सोडवण्यास सांगितलेलं आहे, बाळ देण्यास सांगितलेलं आहे। कसपटे कुटुंबियांनी बाळ आम्हाला मिळावं अशी मागणी केली होती आणि आता या प्रकरणात अजित पवारांनी वैयक्तिकरित्या दखल घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या 2 महिला नेत्यांना कसपटेंकडे बाळ सोपवण्याच्या सूचना केलेल्या आहेत। मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, हे बाळ जे आहे ते शशांक हगवणे याच्या मित्राकडे होतं। त्यानंतर आणखी एका तिसऱ्या कुटुंबाकडे ते गेलं आणि आपण पाहतो आहोत की कसपटे कुटुंबीय सातत्याने ही मागणी करतायत, कारण अतिशय लहान बाळ आहे, 9 महिन्यांचं आणि सतत रडतंय आणि त्यामुळे कसपटे कुटुंबीय या बाळाला आपल्याकडे देण्यात यावं अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे हगवणे कुटुंबियांचे जे काही मित्र आहेत ते द्यायला नकार देत आहेत। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या ज्या 2 महिला नेत्या आहेत वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील यांना सांगितलेलं आहे की हे बाळ जे आहे ते तुम्ही कसपटे कुटुंबियांसह जाऊन घ्या आणि कसपटे कुटुंबियांकडे ते सोपवा। खरं तर ही सगळी प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी करणं अपेक्षित होतं। हे कसपटे कुटुंबीय पोलिसांकडे त्यासाठी जात होतं, त्यांच्याकडे दादी मागत होतं, मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही, त्यांना न्यायालयामध्ये जायला सांगितलं। खरं तर इतका संवेदनशील विषय असताना त्यासाठी वेळ घालवण्याचं काहीच कारण नव्हतं। मात्र आता आपण पाहतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसचे हे हगवणे असल्यामुळे मोठी टीका झाली। आता एक अर्थाने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न होतो आहे। अजित पवारांनी सूचना केलेल्या आहेत पक्षाच्या 2 महिला नेत्यांना बाळ कसपटे कुटुंबियांकडे घ्यावं आणि कसपटे कुटुंबियांकडे ते सोपवावं आणि त्यासाठी थोड्याच वेळामध्ये या 2 महिला नेत्या ज्या आहेत त्या कसपटे कुटुंबियांच्या घरी पोहोचत आहेत। निश्चित त्यामुळे हे बाळ सुरक्षित आणि सुखरूपरित्या योग्य हातांमध्ये गेलं पाहिजे हीच अपेक्षा आहे। अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।